नमस्कार रसिक श्रोते हो. लेखक जेव्हा साहित्य निर्मिती करत असतो, कथा, कादंबरी, नाटक, कोणताही लेखन प्रकार तो लिहित असतो, तेव्हा एक तो निराळी सृष्टी उभारत असतो. त्या सृष्टीचा तो कर्ता असतो, ती सृष्टी बनवणारा. आणि त्या सृष्टीचं काय करायचं हे सगळं त्याच्या मर्जीवर अवलंबून असतं, त्याच्या लेखणीवर आणि त्या लेखणीमध्ये असलेल्या शाईवर. ते सगळं सामर्थ्य त्याच्यात असतं आणि त्याच्या कल्पनाशक्तीमध्ये. आज एक आपण अगदी खूप निराळ्या प्रकारची कथा ऐकणार आहोत. रिग्रेस. लेखक आहेत नारायण धारप. कथासंग्रहाचं नाव आहे मैफल. फार वेगळी कथा आहे, नक्की तुम्हाला आवडेल. रिग्रेस. ऐकूया. आपल्यासाठी वडिलांनी केवळ एक जुना पडका वाडाच मागे ठेवला म्हणून वडिलांच्या नावाने श्रीधरने बोटं मोडली होती. पण दिवसेंदिवस जागेच्या किमती वाढत चालल्या. श्रीधरला अनेक ऑफर्स येत होत्या आणि एका भल्या दिवशी त्याने सर्व प्रॉपर्टी 22 लाख रुपयांना विकून टाकली. महिन्याभरात त्याने नोकरीचा राजीनामा दिला. नव्या आलिशान फ्लॅटचा ताबा घेतला. जिमखान्यावरचा एक पॉश क्लब जॉईन केला. पण श्रीधरला अनुभव आला की आयुष्य पहिल्यासारखंच रिकामं, निरर्थक राहिलं. ते संध्याकाळचे 4 तास मजेत जात, पण बाकीच्या 20 तासांचं काय? आता त्याला द्रव्यार्जनाची जरुरी नव्हती. नोकरीचा प्रश्नच नव्हता. व्यवसाय शक्य नव्हता. संगीत शिकण्या इतका निर्धार आणि पेशन्स नव्हता. चित्रकला शिकण्या इतकी कलादृष्टी आणि बोटांची सफाई नव्हती. लेखन, लेखन. आजवर त्याने तसा विचार केला नव्हता. पण ते अशक्य होतं का? अर्थात आपल्याकडे लेखनकला शिकवणारे वर्ग किंवा अकॅडमी नव्हत्या. पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? लेखन व्यवसाय सुरू करायला पुण्यासारखं दुसरं ठिकाण नाही. इथे दरमहा निघणारी आणि त्याचसारखी भर पडत असणारी मासिकं आणि सर्वत्र लागलेल्या प्रकाशनांच्या पाट्या पाहिल्या तर प्रकाशनाचा व्यवसाय खडतर अवस्थेतून जात आहे या सततच्या तक्रारीवर विश्वास बसणं कठीण आहे. लिखाणास सुरुवात करण्यापूर्वी श्रीधरने अशा अनेक संपादक, प्रकाशकांच्या भेटीगाठी घेतल्या. लेखक वर्ग उदंड होता. प्रत्येक कचेरीत अनाहूत साहित्याची चळत लागली होती. नवीन साहित्य स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये कोणीही नव्हतं. पण उच्च ललित साहित्य कसं असावं आणि कसं लिहावं यावरचा सल्ला द्यायला सर्वजण खुशीने तयार होते. श्रीधरचा मानधनाचा हट्ट नसला तर मग त्याचं पहिलं प्रयत्न वाचून पाहायलाही बरेचसे तयार होते. श्रीधरला दिले गेलेले उपदेशाचे डोस अशा प्रकारचे होते. लेखन वाटतं तितकं सोपं नाही. पात्र सजीव, स्वतंत्र प्रज्ञेची वाटली पाहिजेत. प्रत्येक पात्राचा स्वभाव वेगवेगळा पाहिजे. नाहीतर असं व्हायचं की लेखकच प्रत्येक पात्राच्या तोंडून बोलायचा काय. स्वतंत्र व्यक्तिमत्व असूनही वागण्यात तर्कदृष्ट्या असंबद्धता येता कामा नये. घटनांवर लेखकाचं सदा सर्वदा नियंत्रण हवं. संघर्षाशिवाय मनोरंजकता येत नाही. लेखन एक सुरी नको. पण एक संपादक व्यवहारी, मानसशास्त्र जाणणारे होते, श्रीधर पंत. ते म्हणाले, तुम्हाला लेखन हा छंद हवा आहे. त्यावर तुमचं पोट अवलंबून नाही. तुम्हाला एक गुपित सांगतो. का कुणास ठाऊक, पण प्रत्येक लेखकाच्या काही खास लकबी असतात. कोणाचे ठराविक कागद, कोणाचं ठराविक पेन, कोणाला ठराविक अगरबत्ती, कोणाच्या खास टेबल खुर्च्या. वाटतं
या साध्या गोष्टी आहेत, पण तसं नाही. मनातले विचार एकत्रित करून त्यांना काही दिशा द्यायला त्यांचा उपयोग होत असावा. तुम्हीही तुमचं असं एखादं खास फेटिश काढा. जुनं सामान विकणाऱ्या एका दुकानातून श्रीधरने एक काळं शिसवीचं रोल टॉप डेस्क आणलं. त्या सॅटिनसारख्या गुळगुळीत पृष्ठभागावर पांढरे शुभ्र कागद शोभून दिसत होते. श्रीधर टेबलापाशी बसला. या टेबलाचा इतिहास काय होता? आजवर या टेबलापाशी कोण कोण बसलं होतं? त्याच्यासारखे लेखक की गाढ्या व्यासंगाचे तत्ववेत्ते, का साधे शिक्षक, का पैशांच्या वृक्ष देवघेवीचे हिशोब ठेवणारे अकाउंटंट? आता सुरुवात करायला हवी होती. आधी नायिका रूपमती, नावासारखीच रूपवान. वर्णनात एक पॅरा सहज गेला. दाट कुरळ्या केसांपासून ते गोऱ्या पान पावलांपर्यंत. ती एका बागेतून चालली होती. त्या बागेच्या वर्णनात आणखीन एक पॅरा गेला. हिरवळ, फुलझाडं, पुष्पवाटिका, कारंजी, उंच वृक्ष, त्यामागचं निळं आकाश, स्वैर तरंगणारे पिंजल्या कापसाचे ढग, विहार करणारे विविध पक्षी, फुलांभोवती किरकिरणारी फुलपाखरं. ती एका प्रासादाकडे चालली होती. प्रासादाच्या वर्णनात एक पॅरा. त्याच्या उंच भिंती, नक्षीकामाच्या खिडक्या, सज्जे, वर फडफडणारे ध्वज, आतले प्रशस्त महाल, भिंतीवरची तैलचित्र, छताला लावलेली झुंबरं, पायाखालचा मऊशार गालिचा, कोपऱ्या कोपऱ्यात मांडलेले उंच पात्रातले पुष्पगुच्छ, सर्वत्र खेळणारी सुगंधित हवा. मग रूपमतीची वाट पाहणारा कैलास, तरणा बाण, रुबाबदार, हसतमुख, बुद्धिमान, धीरोदात्त. अर्थात असा नायक उतावळा होणार नाही. स्वभावाला साजेशा गंभीरपणाने तो आपल्या प्रेयसीची वाट पाहत होता. एक फुलस्केप कागद भरला होता. हाताच्या बोटांना रग लागली होती. उश करून श्रीधरने पेन खाली ठेवलं आणि तो खुर्चीत रेलून आरामशीरपणे बसला. रूपमती त्या आलिशान इमारतीच्या दारापाशी पोचली होती. कैलासला भेटण्याचा उत्कंठेने धडधडणारा ऊर, गालांवर आलेला रक्तिमा, भाळावर आलेला घामाचा ओलावा, जोराने येणारा श्वासोच्छ्वास, डोळ्यात आलेला गहिरा रंग. एक पॅरा लिहून श्रीधर थांबला. त्याचबरोबर अर्थात रूपमती थांबली. घटनांचा क्रम त्याला आत्ताच ठरवावा लागणार होता. संघर्ष केव्हा आणायचा बरं? रूपमती कैलासची भेट होण्यापूर्वीच तो आणावा. त्या दोघांच्या प्रणयाच्या गुजगोष्टींपेक्षा आरोपांची, विरोधांची आव्हानात्मक भेटच लिहायला सोपी जाईल याची श्रीधरला मनोमन खात्री होती. खरी गोष्ट ही होती की बौद्धिक परिश्रमांची त्याला सवय नव्हती आणि या तासाभराच्या लिखापढीनंतर त्याला जांभई वागून जांभई येत होती. क्षणभराच्या विसाव्यासाठी श्रीधरने डोकं टेबलावर टेकवलं आणि त्याला झोप लागली. त्याला गारव्याने जाग आली. अंगही अवघडलं होतं. आधी डोळे उघडता उघडता मिटून घ्यावे लागले. इतका झगझगीत प्रकाश होता. सावकाश किलकिल्या नजरेने आसपास पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की आपण उघड्यावर एका सज्जात वरवंडीवर डोकं टेकवून झोपलो आहोत. हा काय प्रकार होता? स्वप्न तर खास नव्हतं. गारवा नाकाला झोंबत होता. खांदे, पाठ ताठली होती. पायांना मुंग्या आल्या होत्या. पण मग तो होता तरी कुठे? उभा राहताच त्याला दिसलं की एका राजेशाही इमारतीचा हा पुढचा सज्जा आहे.
जरा खाली डोकावून पाहता क्षणीच त्याचा तर जवळजवळ तोलच गेला. मोठ्या द्वारापाशीच ती उभी होती. किती निश्चल, एखादा पुतळाच जणू. पण पहिल्या दृष्टिक्षेपातच त्याने तिला ओळखलं होतं. रूपमती. कसा कुणास ठाऊक, तो त्याने स्वतः गोष्टीत निर्माण केलेल्या जगात आला होता. एक प्रकारच्या अधीरपणाने त्याने सज्जा ओलांडला. शेवटास खाली जाणारा जिना होता. त्या जिन्याने तो धाड धाड खाली आला. व्हरांड्याच्या पायऱ्या उतरून खाली अंगणात आला. घाईघाईने रूपमतीजवळ आला. ती त्याच पवित्र्यात अजूनही उभी होती. एका हाताने साडी धरली होती, दुसरा हात पुढे होता. नजर समोरच्या दारावर होती. कसलं अनुपम सौंदर्य! तो विपुल केशसंभार, ती गौरवर्ण काया, ती गहिरी नजर, ती तारुण्याची उभारी, सर्व सर्व काही होतं. पण आता ती एकाच एका पवित्र्यामध्ये गोठली होती. श्रीधरने भीत एक हात पुढे नेला, तिच्या हाताला हलके स्पर्श केला आणि झटका बसून हात मागे घेतला. तिची त्वचा बर्फासारखी गार होती. एक प्रकारच्या धास्तीने तो त्या जिवंत पण अविचल अस्पर्श आकृतीपासून मागे सरला. पायऱ्या चढून आतल्या दालनात गेला. एका मंचावर पाय ठेवून गुडघ्यावर हात टेकवून जो तरुण उभा होता तो अर्थातच कैलास होता. क्षणभर श्रीधरला त्याचा विलक्षण हेवा वाटला, पण दुसऱ्या क्षणी त्याला स्वतःच्या विसंगत प्रक्रियेचं हसूही आलं. या जगात तोच सर्वशक्तिमान होता. कर्तुम अशी शक्ती त्याच्याबरोबर नाचत होती. एकदा का त्याला जाग आली किंवा तो परत त्याच्या जगात पोचला की या कळसूत्री बाहुल्यांना तो हवं तसं खेळवू शकत होता. रूपमती कैलास भेटतील किंवा भेटणारही नाहीत, त्यांची मर्जी. त्यांच्या प्रेमाची परिणती विवाहात होईल किंवा एकमेकात गैरसमज होऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून ते एकमेकांपासून कायमचे दूरही होतील. पण एक खंत कायमची राहणार होती. जे काही होणार होतं ते त्याच्या नजरेआड अपरोक्ष होणार होतं. कोणत्याही घटनेचा तो साक्षीदार असणार नव्हता. तो त्याच्या जगात पुन्हा अवतीर्ण झालास तर त्याला ही निश्चल गोठलेली मेणाची बाहुली दिसणार. शरीरासारखी त्यांची मन मेंदूही गोठलेले असणार. एका जागृती काळातून दुसऱ्या जागृती काळात जाईपर्यंत त्यांच्यासाठी 1,00,000 सेकंदही गेलेला नसणार. त्यांनी स्वतःच्याच कथेत अंतर्भाव केला तर मात्र तो त्या घटनात प्रत्यक्ष गोवला जाईल. पण त्याआधी खूप विचार करणं आवश्यक होतं. विचारमग्न मनाने तो पायऱ्या चढून परत एकदा वरच्या सज्जात आला. तिथे जाग आली होती. तिथेच जवळजवळ त्याच पावित्र्यात तो बसला. त्याने डोळे मिटले आणि तो स्वतःच्या टेबलापाशी जागा झाला. किती विचित्र स्वप्न! पण स्वप्नच होतं का? सत्याची इतकी प्रखर अनुभूती स्वप्नात कशी येईल? त्याने आपले दोन्ही हात पाहिले. तळव्यांना पांढरा थर होता. तिकडचा चुना, धूळ. ती दारासमोर उभी राहिलेली रूपमती. त्याच्या छातीत एकदम धडधड व्हायला लागली. मासिकासाठी कथा लिहिण्याचा विचार कुठच्या कुठे भिरभिरत गेला होता. हे काहीतरी वेगळंच, विलक्षण, काळजाला भिडणारं होतं. पण हे कसं शक्य होतं? केवळ त्याने कागदावर काही वर्णनं लिहून काढली तर ते अशी प्रत्यक्ष अस्तित्वात येऊ शकतील? कुठे? असं प्रत्येक लेखकाने निर्माण केलेलं जग कुठेतरी अस्तित्वात येणं शक्य तरी आहे का? का त्याच्या लेखनात काही वेगळं होतं? त्याचं पेन, त्याचे कागद, की हे पुरातन इतिहास माहीत नसलेलं टेबल? तो झटक्यात 2 पावलं मागे सरला. मग स्वतःशीच खिन्नपणे हसून पुन्हा एकदा टेबलापाशी आला.
काही काही प्रयोग करून त्याला कोणता घटक महत्त्वाचा किंवा आवश्यक आहे हे शोधून काढायला हवं होतं. हे सर्व काम मेंदूला शीण आणणारं होतं. पण त्याआधी तिकडे त्या दोघांची भेट होऊ द्यायला हवी. त्याने कागद पुढे ओढला. रूपमती पायऱ्या चढून आत आली. कैलास पुढे आला. त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले. रूपमती, किती अप्रतिम लावण्य आहे तुझं. ये. त्याने हाताला धरून तिला एका आरामशीर आसनात बसवलं. तो स्वतः तिच्या शेजारी बसला. दिवसभर श्रीधर टेबलाकडे फिरकलाच नाही. दिवे लागण झाल्यावर तो टेबलापाशी आला. लिहिलेला मजकूर त्याने वाचून पाहिला. त्या महालातल्या झुमरांचा उल्लेख त्याने केला होता, पण ती जर शिलगावली नसतील तर तिथे अंधार असेल. खाली एक ओळ त्याने जोडली. नोकरांनी आतले आणि बाहेरचे सर्व दिवे लावून झगझगाट केला. आणि मग त्याने टेबलावर डोकं टेकवलं. झोपेची कितीही आराधना केली तरी ती दूरच राहत होती. मन इतक्या विलक्षण उत्तेजित अवस्थेत होतं की त्याला स्वस्थ बसून राहणंही कठीण जात होतं. कपाळाच्या कडेवर नाडी दाण दाण चाललेली जाणवत होती. पण जेव्हा त्याने आत्ताचा विषय सोडून इतर विचार करायला सुरुवात केली तेव्हा नाडी मंदावली. मध्येच केव्हा तरी त्याला झोप लागली. मोकळ्यावर रात्रीची खूप थंडी असेल हे श्रीधरच्या ध्यानातच आलं नव्हतं. थंडीने कुडकुडतच त्याला जाग आली. ती सर्व आलिशान इमारत खालपासून वरपर्यंत दिव्यांनी उजळली होती. श्रीधर उभा राहिला तसे त्याचे दातच थंडीने वाजायला लागले. तिथल्या एका दारावरचा जाड पडदा त्याने ब्लँकेटसारखा शरीराभोवती गुंडाळून घेतला तेव्हा कुठे शरीरात ऊब आली. सर्वत्र प्रकाश होता, पण कोणताही आवाज नव्हता. हालचालीची चाहूल नव्हती. केवळ प्रकाशाने मनाला धीर येत नाही. तो लांब सज्जा पार करताना श्रीधरने दोनदा तरी खांद्यावरून मागे वळून पाहिलं. मग जिना आला. त्या जिन्याने तो खाली आला. एक दार दिवाणखान्यात उघडत होतं, दुसरं खालच्या व्हरांड्यात. दिवाणखान्यात प्रकाशाचा लखलखाट होता. तो पुढे आला. मोठ्या दारापर्यंत पोचला. समोरच्याच किनखापी मंचकावर रूपमती आणि कैलास शेजारी शेजारी बसले होते. गणपतीसमोर मांडून ठेवलेल्या पुतळ्यासारखे दिसत होते. पण ते पुतळे निर्जीव असतात हे माहीत असतं. त्यांचं भय वाटत नाही. हे दोघे पुतळ्यासारखे दिसत असले तरी पुतळे नव्हते. त्यांना दोघांना स्वतंत्र अशी प्रज्ञा होती. जगाबद्दल त्यांच्या श्रीधरने आखून दिलेल्या मर्यादेपर्यंत अशा आकांक्षा होत्या. आणि त्यांच्या गुप्त निदान श्रीधरच्या नजरेआड तरी हालचाली होत असत. श्रीधर पुन्हा त्याच्या टेबलापाशी जागा झाला होता. एक गोष्ट उघड झाली होती. ते जे कोणतं जग असेल त्यावर त्याचं संपूर्ण नियंत्रण होतं. त्या जगातील यच्च यावत जलस्थल काष्ठ पाषाण प्राणीजात त्याच्या इच्छेवर जगत होती. पण हा काय प्रकार होता. कोणाला सांगायला गेलं तर विश्वास बसेल का. पण त्याची कोणाला सांगायची इच्छाच नव्हती. हे रहस्य, ही कर्तुम सत्ता त्यातला एकट्याला भोगायची होती. त्याला कोणी वाटेकरी नको होता. त्या विलक्षण निर्मितीचं कारण स्वरूप समजल्याने, विश्लेषण होण्याने काय साध्य होणार होतं. त्याला त्या निर्मितीमागचा मूल घटक शोधून काढायचा होता. त्यासाठी प्रयोग आवश्यक होते. पण रूपमती किंवा कैलासचा वापर करण्याची कल्पनाही त्याच्या मनाला शिवली नाही. त्याने साधे, क्षुल्लक पण सहज लक्षात येण्यासारखे फरक केले. टेबल, कागद, खोली, पेनची शाई, पेन, बसण्याची खुर्ची यातला एक एक घटक बदलून त्याने पुढील बदल केले. इमारतीच्या मागे एक लहानसा निर्झर आणला.
त्यावर एक ओबडधोबड लाकडी ओंडक्याचा पूल आणला. पुढे एक लहानसा धबधबा आणला. ओढ्याच्या काठावर वेळूची झाडं आणली. पलीकडच्या काठावर गवतात चरणारं एक हरीण, लांबवर दिसणारी टेकडी, टेकडीवर एक पांढरं मंदिर आलं. आणि मग तो टेबलापाशी झोपला. तो सज्जातून खाली आला. प्रसन्न सकाळ. आतल्या दालनात ते दोघे आता नव्हते. त्यांचे ते पुतळे सतत डोळ्यासमोर येऊन त्याला बेचैन व्हायला झालं होतं. त्याने रूपमतीला तिच्या वडिलांच्या घरी आणि कैलासला एका शिकारीवर पाठवलं होतं. मात्र इमारतीतले दिवे मालवायला तो विसरला होता. ते अजून जळत होते. मनात सहज विचार आला, सृष्टी नियंत्याचं काम किती कठीण असेल नाही. इमारतीला वळसा घालून तो मागे आला. स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्याचा खळखळत वाहणारा निर्झर होता. त्यावर लाकडी पूल होता. पुढे लहानशा धबधब्याचा फेसाळणारा प्रवाह होता. पलीकडच्या तीरावर झाडाखाली समोर टक लावून पाहणारं हरीण होतं. लांबवर निळसर टेकडी होती. टेकडीवर उंच शिखराचं पांढरं मंदिर होतं. काहीतरी कमी होतं. हां, ती बांबूची झाडं नव्हती, पेनची शाई. हां, नक्कीच सर्व त्या शाईचा चमत्कार होता. ओढ्याकाठच्याच एका सपाट दगडावर श्रीधर बसला. त्या शाईत हा विलक्षण गुण कोठून आला याचा तपास मागावून करता येईल. एक महत्त्वाची गोष्ट त्याला त्याच क्षणी उमगली. हा जर टेबलाचा गुण असता तर तो या टेबलाला कायमचा जखडला गेला असता. खोलीचा असता तर मग उपायच नव्हता. पण शाई, पेनमध्ये भरून बरोबर नेता येण्यासारखी सोपी वस्तू. पेन खिशाला लावून तो इकडे आला की त्याला हे जग डोळ्यांसमोर हवं तसं घडवता येईल. फक्त आधी त्याचा या जगात प्रवेश व्हायला हवा. अजून तो एक रेषे पलीकडचा अलिप्त असा निरीक्षक होता. रूपमती झाडाला वळसा घालून आली आणि त्याच पावलावर थबकली. एक मध्यम उंचीचा, सर्वसाधारण अंगयष्टीचा, तिशीच्या आसपासचा अनोळखी पुरुष त्याच वाटेवरून येत होता. त्याच्यात असं काही विलक्षण होतं की ते शब्दात मांडण्यासारखं नसलं तरी मनाला जाणवत होतं. तिच्या मनावर एक जबरदस्त मोहिनी आली होती. त्या प्रभावाखाली ती कैलासला पार विसरली होती. त्या परक्या गृहस्थाने थांबून हसून नमस्कार असं म्हटलं नसतं तर ती बोलली असती. काहीही बोलली असती, पण बोलल्याखेरीज पुढे गेली नसती. तीही थांबली, हसली. श्रीधर पायवाटेवरून चालला होता. अपेक्षेने छाती धडधडत होती. मागच्या आणि या भेटीतला फरक पहिल्या क्षणापासून जाणवत होता. यात काही संशय नव्हता की आता तो बाह्य निरीक्षक नव्हता. या जगाचं कवच भेदून त्याने आत प्रवेश केला होता. चित्रवत, निर्जीव वाटणारी सृष्टी आता रसरसत्या, चकित करणाऱ्या जीवनाने फुलून आली होती. पानं आणि गवत वाऱ्यावर हलत होतं. तोच वारा स्वतःबरोबर उग्र, कडवट, सुगंधी असं संमिश्र दर्प वाहून आणत होता. आकाशातले ढग सरकायला लागले होते. पक्ष्यांचा चिवचिवाट होता. कीटकांची गुणगुण होती. आणि याच वाटेवरून पावलांचा आणि कंकणांचा आवाज आला. आणि झाडाला वळसा घालून रूपमती समोर आली. जीव हरखून जावा, श्वास छातीत रुकावा, नजर गुंतून पडावी असं स्वर्गीय सौंदर्य. ती 2 पावलांवर येईपर्यंत त्याचं इतर कुठे लक्षच नव्हतं. आणि मग तो हसून म्हणाला, नमस्कार. तिच्याही चेहऱ्यावर असं काही हास्य आलं की काळजात कळच उठावी. ती कशी भारल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. त्याला काहीतरी बोलायला हवं होतं. काहीतरी हलकं फुलकं, मनोरंजक, चटकदार, विनोदाची झालर असलेलं. पण तिला कशात स्वारस्य होतं?
संगीतात, चित्रकलेत, पाककलेत, गृहसजावटीत, बागकामात, प्रवासात, की आणखीनच एखादा छंद होता? तो तिच्याशी कोणत्या विषयावर बोलणार? तिला घरी कोण होतं? तिच्या आयुष्याची पार्श्वभूमी काय होती? ती इतकी लोभसवाणी हसत होती, तरी ती त्याला संपूर्ण परकी होती. कारण त्याने तिचं हे पात्र सुरुवातीपासूनच असं एकसुरी, सपाट, केवळ द्विमित, खोली नसलेलं उथळ एखाद्या पातळ पत्त्यासारखं रंगवलं होतं. या क्षणी तरी त्याला स्वतःची सुटका करून घ्यायची होती. जरा जरा थांब, जरा थांब, तो म्हणाला आणि त्याने पेन काढलं. तळहातावर 2 ओळी लिहिल्या. रूपमती तिच्या वाटेने निघाली खरी, पण पावलं रेंगाळत होती. नजर सारखी सारखी त्या अनोळखी पुरुषाकडे जात होती. वाटेत वळण आलं आणि तो दृष्टीआड झाला. पेनचा हाताला स्पर्श होताच ती चालायला लागली होती. रूपमती संबंधात जेव्हा प्रत्यक्ष लिहायला बसला तेव्हा श्रीधरला ते किती कठीण आहे हे समजलं. रूपमती काही आभाळातून पडली नव्हती. तिचे वडील, आई, तिचं बालपण, तिच्या घरची सांपत्तिक स्थिती, तिच्या मित्रमैत्रिणी, तिच्या आसपासचा समाज, या सर्व घटकातून तिचा स्वभाव, तिचे छंद, तिच्या आवडीनिवडी या सर्व घडल्या होत्या. प्रत्येक लेखक आपल्या पात्रांच्या परिपूर्णतेसाठी एवढे परिश्रम घेत असेल, पण त्यांना त्यांनी निर्माण केलेली पात्र कधीच भेटणार नव्हती. तरीही श्रीधरला प्रश्न पडला होता, आपण या रूपमतीला किती पूर्णता देणार? तिला स्वतंत्र प्रज्ञा दिली, तिला संपूर्ण इच्छा स्वातंत्र्य दिलं आणि त्याच्याकडे पाठ फिरवून ती त्या कैलासकडे गेली. ते स्वीकारण्याचा मोठेपणा त्याच्यात होता का? आणि स्वतःशी प्रामाणिक राहायचं तर त्याला हे मान्य करावं लागलं की त्याला ते सहन झालं नसतं. तिला गुलामीत न ठेवता संपूर्ण स्वातंत्र्य देणं यातच त्याचं खरं स्वामित्व होतं. पण त्याचं मन इतकं उदार नव्हतं. तो तिच्यासमोर जाऊ शकत नव्हता, तिला विसरूही शकत नव्हता. क्षणार्धाच्या अंतरावर ती असताना दूर राहणं कसं शक्य होतं? संतापाच्या तिरीमिरीत त्याने कागद पुढे ओढला. रूपमती एक प्रकारच्या अधीरतेने प्रासादाकडे चालली होती. तिथे कैलास तिची वाट पाहत होता. पण तिने प्रासादाच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला न ठेवला तोच पायाखालची जमीन हादरली. आसपासची सर्व सृष्टीच हेलकावे खात होती. काय होतं हे ते तिलाच समजलं नाही. पण आत उभ्या असलेल्या कैलासला समजलं होतं. धरणीकंप, भूकंप. रूपमती, रूपमती, त्याने मोठ्याने हाका मारल्या. पण त्याचा आवाज त्या कल्लोळात कुठच्या कुठे गडप झाला. चित्त्यासारख्या 2 झेपा टाकून तो तिच्यापर्यंत पोचला. त्याने तिला आपल्या बाहुपाशात घेतलं. कैलास, अहो कैलास. तिच्या तोंडून ते शब्द बाहेर पडले. तेवढ्यात प्रासादाचा सर्व पुढचा भाग खाली कोसळत आला. एकमेकांच्या मिठीत असतानाच ते दोघं दगड, माती, विटा, तुळया यांच्या प्रचंड ढिकात गाडले गेले. जणू ते 2 बळी मिळताच सृष्टीची आसुरी भूक शांत झाली. धक्के थांबले. धुरळा हळूहळू खाली बसला. सर्वत्र एक विलक्षण, भीषण शांतता पसरली होती. लेखकाने त्या ओळीखाली समाप्त असा शेरा मारला. 2 रेघा फुल्या मारून मग त्याखाली आपलं नाव, पत्ता, लेखनाची तारीख हे लिहिलं. आधी त्याला ती कल्पना मोठी आकर्षक वाटली होती. पण मग त्या नायकाच्या बुद्धूपणाचा कंटाळा आला होता. शेवटची रेघ मारता मारता लेखक स्वतःशीच पुटपुटत होता, स्टुपिड फेलो, स्टुपिड. श्रीधरच्या हातून पेन गळून पडलं होतं. साधी गोष्ट लिहायला गेला काय आणि झालं काय? त्या 2 निरागस जीवांचा हकनाक बळी गेला होता.
इतरांच्या दृष्टीने ती साधी कथेतली पात्र असतील, पण त्याच्यासाठी ती खरी माणसं होती. तो त्यांना भेटला होता, रूपमतीशी प्रत्यक्ष बोलला होता, तिच्या सौंदर्याने जीवाला कसा चटका लावला होता. आता ती पुन्हा कधीही दिसणार नव्हती, पण खात्री करून घ्यायला हवी होती. आणि मग ते जग तो संपूर्णपणे नष्ट करून टाकणार होता. त्या अमूल्य शाईने तो यापुढेही लिहिणार होता. मगाच्या त्या भावनेच्या उत्सर्गानंतर त्याला थकल्यासारखं वाटत होतं. टेबलावर डोकं टेकवताच त्याला झोप लागली. पटकन झोप लागली. फार वेळ लागलाच नाही. श्रीधर पडला होता. पोटात गोळा उठला होता, पण तोंडून निघणारी किंचाळी पूर्ण होण्याआधीच तो खालच्या फरशीवर कोसळला. डोकं एका कोरीव दगडावर आपटलं आणि एकच क्षण विव्हळल्यासारखा आवाज काढून त्याने या आणि त्याच्या अशा दोन्ही जगांचा निरोप घेतला. तो विसरला होता की ज्या सज्जात तो अवतीर्ण होत असे, तो सज्जा खालच्या फरशीपासून 25 फूट उंचीवर होता आणि त्यानेच घडवून आणलेल्या धरणीकंपात तो सर्वच्या सर्व आलिशान प्रासाद भग्न होऊन कोसळला होता. जमीनदोस्त झाला होता. दुर्दैवी बिचारा सृष्टीनिर्माता. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.